नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्स इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. महत्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला, एकही प्रश्न स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 11 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 11 मे या दिवशी. महत्वाचे पॉइंट्स पहा. 11 मे रोजी दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात. हा दिवस भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीचं प्रतीक आहे. भारत सरकारने 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून घोषित केलेला आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाचा सन्मान मिळावा म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो. या व्यतिरिक्त 11 मे रोजी वर्ल्ड इगो अवेअरनेस डे म्हणजेच हा देखील साजरा केला जातो. कशासाठी? तर आत्मपरीक्षण आणि नम्रतेचा दिवस आहे हा, आणि या दिवशी कृतज्ञता आणि नम्रतेला महत्त्व दिलं जातं. आणि 11 मेला नॅशनल वुमन्स चेकअप डे हा दिवसही साजरा केला जातो, महिलांना आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी. ठीक आहे. पुढील प्रश्न दुसरा, भारताचे नवीन सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लेफ्टनंट NS राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारत सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची नवीन सीडीएस म्हणून निवड केलेली आहे. NS राजा सुब्रमणी हे निवृत्त लेफ्टनंट जनरल आहेत आणि त्यांनी 4 दशकांहून जास्त लष्करी सेवा दिलेली आहे. त्यांचा कार्यभार 30 मे 2026 पासून सुरू होईल आणि ते विद्यमान CDS जनरल अनिल चौहान यांची जागी येणार आहेत. आणि NS राजा सुब्रमणी हे गढवाल रायफल्स रेजिमेंटचे अधिकारी आहेत. त्यांनी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरिएट मध्ये मिलिटरी ॲडवायझर म्हणून काम यापूर्वी केलेलं आहे आणि नवीन CDS म्हणून ते डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स चे सचिव सुद्धा असणार आहेत. आणि CDS पदाच्या माध्यमातून भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल या तीनही दलांमध्ये एकात्मता साधली जाते. ठीक आहे. पुढील प्रश्न तिसरा, द मेटेओरिटिकल सोसायटी चे फेलो बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुलजीत कौर मरहास असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. कुलजीत कौर मरहास यांना 2026 साठी दी मेटेओरिटिकल सोसायटी च्या फेलो म्हणून त्या निवडल्या गेलेल्या आहेत. हा सन्मान मिळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला त्या ठरलेल्या आहेत आणि निवड 9 मे 2026 रोजी जाहीर झाली. त्या अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये प्लॅनेटरी सायन्स डिव्हिजन मध्ये काम करतात आणि द मेटेरिओटिकल सोसायटी ही उल्का, ग्रह, पदार्थ आणि सौरमालेच्या अभ्यासाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आणि या संस्थेच्या 93 वर्षांच्या इतिहासामध्ये त्या फेलो मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय वैज्ञानिक ठरलेल्या आहेत या निवडीमुळे. आणि कुलजीत कौर मरहास यांनी शॉर्ट लिव्ड रेडिओ न्यूक्लियट्स आणि
स्टेबल आयसोटोप्स वरती संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी संशोधन एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल मटेरियल्स वरती केंद्रित आहे. हा मुद्दा जास्त महत्वाचा, हा लक्षात ठेवा. प्रश्न चौथा, तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलीये? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सी जोसेफ विजय यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. तमिळ चित्रपट अभिनेता सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच शपथ घेतली आहे आणि त्यांचे पूर्ण नाव सी जोसेफ विजय असं आहे, पण चाहते त्यांना तलपती विजय म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आणि विजय यांचा पक्ष तमिळगाव वेट्री कळगम म्हणजेच TVK असं त्याचं नाव आहे आणि TVK पक्षाने तब्बल 108 जागा जिंकून मोठी कामगिरी केली आहे. आणि तमिळनाडू विधानसभेमध्ये 234 जागा असतात आणि बहुमतासाठी किमान 118 आमदारांची गरज असते. आणि शपथविधी समारंभ चेन्नई मधल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये झाला आणि विजय यांच्यासोबत 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतलेली आहे. पुढील प्रश्न 5वा. भारतातील पहिले कार्यरत PM मित्र पार्क कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वारंगल येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंगल तेलंगणामध्ये PM मित्र पार्कचं उद्घाटन केलं आणि हा देशातील पहिला सुरू झालेला PM मित्र पार्क आहे. त्यामुळे महत्वाचं ठिकाण लक्षात ठेवा कुठे सुरू झालं. आणि प्रकल्पाची एकूण किंमत 1695.54 कोटी रुपये इतकी आहे. आणि PM मित्र योजना वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी आणलेली आहे आणि या योजनेचं 5F मॉडेल आहे, म्हणजे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन आणि टू फॉरेन असा त्याचा अर्थ होतो. आणि वारंगल मधल्या PM मित्र पार्क मध्ये एव्हर टॉप टेक्सटाईल अँड ॲपेरल कॉम्प्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही PLI योजनेची लाभार्थी कंपनी आहे. आणि NH 163 म्हणजे 163 जवळ असल्यामुळे पार्कला जबरदस्त मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळालेली आहे. पुढील प्रश्न 6वा. भारताने प्रगत अग्नि क्षेपणास्त्र MIRV प्रणालीचं यशस्वी चाचणी कुठे केलेली आहे नुकतीच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिशा इथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने MIRV प्रणालीसह प्रगत अग्नि क्षेपणास्त्राची चाचणी केली. ही चाचणी ओडिशा किनाऱ्यावरती डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरती 8 मे 2026 रोजी झाली आहे. आणि MIRV म्हणजे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड री एंट्री व्हेकल असा त्याचा अर्थ आहे. आणि या प्रयोगामुळे भारताच्या सामरिक संरक्षण क्षमतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे. आणि अग्नि क्षेपणास्त्राची निर्मिती DRDOने केली आणि MIRV मुळे एका क्षेपणास्त्रातून अनेक वेगवेगळे वॉरहेड विविध लक्ष्यांकडे पाठवता येतात. ही त्याची क्वालिटी आहे. पुढील प्रश्न 7वा. 4th इंडिया आफ्रिका फोरम समिट कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 4th इंडिया आफ्रिका फोरम समिट नवी दिल्लीमध्ये होणार आहे. 31 मे 2026 रोजी ही परिषद आयोजित केली जाणार आहे आणि परिषदेपूर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक 28 मे रोजी होईल. आणि परिषदेत अर्थव्यवस्था आणि व्यापार सहकार्याला भर दिला जाईल. संरक्षण आणि सुरक्षा हेही मुख्य मुद्दे यामध्ये राहणार आहेत. आणि क्रिटिकल मिनरल्स आणि ऊर्जा क्षेत्रावरती चर्चा यामध्ये होईल. अवकाश आणि उच्च तंत्रज्ञान सहकार्याला मदत दिली जाईल. कृषी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरती ठोस विचार होईल यामध्ये. आणि कौशल्य विकास आणि क्षमता बांधणी यावरती देखील जोर दिला जाणार आहे.
तर हे या समिट मधले महत्वाचे मुद्दे आहेत, यावरती लक्ष द्या. भारताच्या डेव्हलपमेंट नेशन बाय 2047 विजन आफ्रिकेच्या अजेंडा 2063 सोबत जोडला जाणार आहे आणि इंडिया आफ्रिका फिल्म फेस्टिवल या परिषदेसोबत आयोजित केला जाणार आहे. पुढील प्रश्न 8वा. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक या राज्याला. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 चे विजेते नुकतेच जाहीर केलेले आहेत. देशभरातून 45 पंचायतींना पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या आहेत आणि नवी दिल्लीमध्ये 3 जून 2026 रोजी हे पुरस्कार दिले जातील. कर्नाटकला सगळ्यात जास्त म्हणजे 6 पुरस्कार मिळाले आणि आंध्र प्रदेश आणि ओडिशा दोन्ही राज्यांना प्रत्येकी 5 पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार 2 मुख्य भागात दिले जातात, आरोग्य, स्वच्छता आणि पाणी पुरवठा हे देखील निवडीचे महत्वाचे निकष आहेत. या श्रेणीमध्ये 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून 34 ग्रामपंचायती निवडलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे बालस्नेही पंचायत आणि पाणी पुरेशी पंचायत या महत्वाच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील इटगावने प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयेचे पारितोषिक पटकावले आहे. ठीक आहे, हे आपल्यासाठी महत्वाचा आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा महाराष्ट्रासाठी. पुढील प्रश्न 9वा. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एन रंगासामी यांची निवड झालेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन रंगासामी यांची पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे. उपराज्यपाल के कैलाशनाथन यांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण दिले. रंगासामी यांची शपथविधी 13 मे 2026 रोजी होणार आहे. ते 5व्यांदा पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री बनणार आहेत. एनडीएची AINRC नेतृत्वाखाली युतीने विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे आणि एन रंगासामी सध्या 76 वर्षांचे आहेत आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश असून एन रंगासामी हे इथले महत्वाचे प्रादेशिक नेते आहेत, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 10वा. भारतीय भाषा समर कॅम्प 2026 कोण आयोजित करणार आहेत? ठीक आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित केला जाणार आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. शिक्षण मंत्रालय देशभरामध्ये भारतीय भाषा समर कॅम्प 2026 आयोजित करणार आहेत आणि हा कार्यक्रम उन्हाळी सुट्टी 1 आठवड्याचा असेल आणि या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विविध भारतीय भाषांमध्ये संवाद कौशल्य शिकवला जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना रिअल लाईफ कॉन्व्हर्सेशनचा सराव देण्यात येईल यामध्ये आणि सांस्कृतिक ॲप्रिसिएशन वरती विशेष भर दिला जाणार आहे. हा उपक्रम सर्वसमावेशक आणि समान शिक्षणासाठी मदत करतो आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या उद्दिष्टांशी त्याचा संबंध आहे आणि NEP 2020 मध्ये मातृभाषा आणि भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यावरती भर आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 11वा. 2026चा 38वा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर अभय फिरोदिया यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉक्टर अभय फिरोदिया यांना 2026 सालचा 38वा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. डॉक्टर अभय फिरोदिया हे नावाजलेले उद्योगपती आहेत आणि भारतीय वाहन उद्योगात त्यांचं मोठं योगदान आहे आणि पुरस्काराची निवड
समिती डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली होती आणि पुरस्कार 9 मे 2026 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा पुरस्कार प्रदान केला त्यांना. आणि पुण्यभूषण हा पुण्यातील एक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो आणि पुण्यभूषण फाउंडेशन आणि त्रिविध पुणे संस्था मिळून या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. जम्मू काश्मीरमध्ये राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचं नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नशामुक्त जम्मू काश्मीर अभियान असं त्याचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. जम्मू काश्मीरमध्ये नशामुक्त जम्मू काश्मीर अभियान सुरू आहे. ही मोहीम 100 दिवसांची असणार आहे आणि या मोहिमेमध्ये 1 कोटीहून जास्त लोकांनी भाग घेतलेला आहे. शाळा, कॉलेज, समुदाय गट आणि कायदा अंमलबजावणी संस्था सुद्धा या कामामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि युवकांसाठी वेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत आणि NDPS कायद्यानुसार 414 FIR सध्या तरी दाखल झालेले आहेत या विषयासंबंधी आणि अंदाजे 25.97 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता प्रशासनाने जप्त केली. 252 ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आलेत या विषयासंबंधी आणि प्रशासन जम्मू काश्मीरला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 11 मे 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.